महाराष्ट्रातील सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी संदीप ससाने सर स्वागत करतो. पोरांनो, आज आपण घेणार आहोत मॅथ, आपला आवडता विषय मॅथमॅटिक्स. ठीक आहे, तर तुम्ही लिहा सब्जेक्ट मॅथ. आणि टॉपिक लिहा अगेन पर्सेंटेज. रनिंग नोट्स कोण कोण काढले रे? मी ते आता सांगत होतो ते सर मी सम्यक तर काढतोस. सम्यक बद्दल एकदा क्लॅप करा सर्वांनी. ठीक आहे. बाकीच्यांनी नाही ना? बाकीच्यांनी कोणीच नाही ना? बाकीचे कोणीच नाही ना रे? व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा, करो व्हिडिओ ऑन. सम्यक सोडून बाकीच्यांनी सॉरी म्हणा, स्वतःसाठी म्हणा. सम्यक सोडून बाकी सगळ्यांनी म्हणायचं सॉरी. ठीक आहे, म्हटलं का सर्वांनी? कारण फक्त सम्यकने लिहिलं. तुम्हाला सांगितलं ना सगळ्यांना रनिंग नोट्स काढायचं. जे जे लक्षात येईल त्यांनी, म्हणजे जे जे लक्षात येईल ते लिहायचं असतं आपण, कळते का? तर सम्यक लिहितो. जे वाटेल शब्द मी इथं शिकवतो, मी इथं जे लिहून देतो ना ते लिहायचं. मी काय देतो ना लिहून, तेच लिहायचं. ठीक आहे पोरांनो, आपण पर्सेंटेज घेत आहोत. मागच्या क्लासमध्ये आपण पर्सेंटेज घेतलं, त्यावेळी थोडी त्याची एक सुरुवात केली होती, बरोबर ना रे? हां, आज आपण थोडं पुढं जाऊया. 1 पाऊल पुढे, मग 2 पाऊल पुढे, मग 3 पाऊल पुढे, असं करत करत अख्खा पर्सेंटेज आपण संपून टाकूया. ओके. तर लिहा तुम्ही इथे असं स्टार करा छानसा. ये क्या हो रहा है भाई? मुझे लिखने क्यों नहीं आ रहा है? हाँ, कलर पेन नहीं लिया. कन्वर्सेशन नाही लिहायचं, कन्वर्जन लिहायचं. कन्वर्जन. इंग्लिशचा प्रॉब्लेम कुणाला आहे? कन्वर्जन. अनुराधा, रीड इट. कन्वर्जन ऑफ अ अनुराधा, काय सर? रीड इट. हे वाच. इंटू अ पर्सेंट. म्हणजे काय करायचं आहे? हे फ्रॅक्शन दिलेलं असेल त्याला पर्सेंटेजमध्ये करायचं आहे. तो हमारे बाय आहेत का खेळ आहे? अरे है की नाही? अरे है की नाही? सिर्फ मल्टीपल 100, इतना इजी आहे. 100. हां, मल्टिपल 100, एवढं सोपं आहे. कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन इंटू अ पर्सेंट. याचे काही उदाहरणं घेऊ आपण आणि मग पुढे निघू. 1 पाऊल पुढे. बघा, आपल्याला काय करायचं आहे? तुम्हाला फ्रॅक्शन दिलेलं असेल. उदाहरणार्थ मी दिलं तुम्हाला ए है बी, मग तुम्हाला याला पर्सेंटेजमध्ये करा मल्टिपल 100. हो गया काम. समझे क्या? ये है फ्रैक्शन और इसको परसेंट में करने के लिए मल्टीपल 100 करने का. ओके, समझ गए? समझ गए. पहला मैं करके दिखाता हूँ, चलेगा ना? दौड़ेगा. तुम देखो सिर्फ. 4 by 5 is equal to 4 by 5
मल्टिपल 100. सर लेटिंग लिहायचं नाही आहे, बघायचं आहे. 80 आन्सर 1 5 1 जा 1 5 2 जा 10 5 0 0 इज इक्वल टू 4 मल्टिपल 20 इज इक्वल टू 80. 80%. 80% समझे क्या? अरे कौन कौन समझा? सर मी मी म्हणजे कोण? नव्या अरे वाह स्वरा सोरा. सोरा आता एक्झाम नाही ना कोणती? चला लिहा एक्झाम संपल्या. लिहा. बाकीचे तुम्ही पटापटा करणार आहात. हां ठीक आहे. कसं करणार आहे तुम्ही? एकदम फास्ट करणार आहे, कारण आपल्याला वर्ड प्रॉब्लेम घ्यायचे पुढे जाऊन. हां त्यामुळे तुम्ही थोडं फास्ट चला. तुम्ही जसं चलाल तसं मी चालणार. तुम्ही हळू चालू लागलो तर मी हळू चालणार. चला हाईलाइट करायचं. 80% लिहायचं बेटा, और उसको हाईलाइट करने का. हाईलाइट कर दो, यानी कि सर्कल बना दो. आता काय काय जणाला वाटते सर हायलाईट मॅथमध्ये कशाला करायचं, याला उत्तराला करायचं, ह्या प्रश्नाला पण करून टाकायचं. ठीक आहे. 2 नंबर. कुणा करा वाटते बरं? ये सर ये तो बहुत इजी है, हम इजी बना सकते हैं. लिहा 2 नंबर लिहा. नाइन 20 बनाओ इसको, बनाओ 45%. बनाओ इसको. 45%. अरे यार, अरे सबको करने दो यार. ये 10 साल बाद आने वाला बहुत ही 45%. चला ठीक आहे. 45%. झालं सर्वांचं पोरांनो, शाबाश. चला लिहा आता माझ्यासोबत लिहा पुढे, माझ्यासोबत लिहा पुढे. 9 20 मल्टिपल 100. क्या हो रहा है? हे थोडा म्हणजे ना बोट पोरांनो फ्रॅक्चर झाले, त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम येतो आहे. हे 0 कटवला, हा 0 कटवायला आपल्याला आवडतं. 5 1 2 1 जा 2 2 5 जा 10. आता राहिला 9 मल्टिपल 5 इज इक्वल टू 45%. क्यों परसेंट? तू बात नहीं कर रहा भाई, तू नहीं बोल रहा है, आंसर नहीं दे रहा है. 20 मार्क दिले. ठीक है, हो गया, 15 दिले. चलेगा. एक मिनिट थांबा. लिहा लिहा. निर्विका झालं. हो सर. तर निर्विकाचं झालं तर जगातल्या सर्वांचं झालं असं आपण समजूया. ठीक आहे. निर्विका म्हणाल सर मी इतकी काय आहे ते, काय म्हणते ती? अरे वैसा नाही आहे बाबा तू. हां लिहा 3 नंबर. बनाओ इसको परसेंट में. कहीं तो 125%. कुठेतरी करून बघा आणि मग या. %525. 525%. किसने बताया? सम्यक अनुराधा. अनुराधा तू किती वर्षानंतर आली?
किती वर्षानंतर? 525%. 525%. झालं पोरांनो सगळ्यांचं? बघा काय करायचं रे, पहिल्यांदा तर हा आहे ना, याला कोणता फ्रॅक्शन म्हणतात पोरांनो सांगा मला पटकन. मिक्स फ्रॅक्शन. मग याला काय मिक्स करायचं, फ्रॅक्शन. प्रॉपर मध्ये करून घ्यायचं. पण प्रॉपर राहील अनलाइक का तो? फ्रॅक्शन. अनलाईक राहील तो. प्रॉपर राहील का? नाही, अनलाईक राहील. ठीक आहे. 4 5 जा 4 मल्टिपल 5. आता हे कसं असतं, हे 4 आहे ना, 4 मल्टिपल 5 प्लस 1, अरे 1 डिवाइड बाय 4 असतं. प्लस ठीक है, तर 4 मल्टीपल 5 यानी कि 20 प्लस 1 यानी कि 21 डिवाइड बाय 4, और यहाँ पे लिखने का है मल्टीपल. मल्टीपल लिखने का है 100. अरे बराबर है क्या? मग 4 1 जा 4, 4 2 जा 8, और यहाँ पे 25. किती राहिले रे? 10. 8 मधून 10 गेले तर 2 राहिले आणि झाले 20. तर 4 5 जा 20. तर इथे राहिला 21 मल्टिपल 25. मग 25 ने मल्टिपल करायला आपल्याला लय आवडतं आहे ना. 24 ने आवडणार नाही, पण 25 21 मल्टिपल बाय 21 लिहिले. सॉरी, यहाँ पे 5 बराबर. 25 1 जा 25 चा 5 फॉरवर्ड 2, 25 2 जा 50 ऐड 2 52, 525. और यहाँ पे परसेंट 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 परसेंट. तर 1 मिनिट थांबा. मग सृष्टी झालं सर. अरे कोणा काय लिहा दुसरा स्टार करा. आता हे झालं ना पोरं, येईल ना, हे येईल ना. फ्रॅक्शनचं काय बनवायचे आपल्याला? पर्सेंटेज बनवता येईल ना. फक्त मल्टिपल 100 करायचं आणि त्याचं काय ते डिव्हिजन आणि मल्टिपल करायचं, बरोबर की नाही. लिहा पुढे. एक्सप्रेस सुपरफास्ट एक्सप्रेस परभणी एक्सप्रेस ये सुपरफास्ट लिहिले नाही. एक्सप्रेस ईच ऑफ द अनुराधा परभणीला कोणते आहे सुपरफास्ट एक्सप्रेस? एक्सप्रेस ईच ऑफ द वंदे भारत. तिकडं नाही जात ती. जात नाही, पण नाशिकला तरी आहे ना. अनुराधा काय सर? वंदे भारत येते का परभणीला? नाही. वंदे मातरम नाही. ठीक आहे. इंटू पर्सेंट्स. आता काय करायचे, जे काही देईल खाली त्यालाही पर्सेंटमध्ये करायचं आहे. कसं करतात बघू आता. ठीक आहे, मी एक तुम्हाला सोडून दाखवतो. घेतलं होतं, इझी आहे ना. ठीक आहे, बघा पोरांनो, इकडे लक्ष द्या. कोणी चू चू करून काय इकडे लक्ष द्या. हां, तुम्ही आहे का नाही, लक्ष आहे का नाही तुम्ही बघू द्या बरं मला. इकडे बघा, व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. अन्वी 30 वर्षानंतर आली. 30 वर्षानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर आली.
समजत आहे का स्वरा? हो सर. इझी आहे ना? ठीक आहे, इकडे लक्ष द्या. या बघा, समजा मी लिहिला 0.05 आणि बनवा म्हणलेला पर्सेंटमध्ये, असं एवढंच दिलं मी. काय करायचं? सर 5%. 5%. बघूया कसं, बघूया कसं होतं ते. जे येईल देईल, मग कसं सोडवायचं बघूया आपण. 5ला काय करायचं? हे फक्त आता हे बाकीचे 0 लिहायचे नाही, इथं 5 लिहायचं आणि बघायचं या 0च्या नंतर इकडे किती आहेत अंक, किती 0 ह्या डेसिमलच्या नंतर अंक किती आहेत? 2 आहेत ना. 0 पकडायला लागेल ना बेटा. हां हां, इकडे नाही काय लिहायचं नाही, फक्त लक्ष द्यायचं. ठीक आहे, येत असेल तरी पण लक्ष द्यायचं. काय जणाला येतं. ठीक आहे, मग आता 1 लिहिला, 1 लिहायचं आणि 1वर किती शून्य द्यायचे? 2. का बरं? 2 अंक आहेत म्हणून. डेसिमलच्या नंतर, त्या टिंबच्या नंतर, दशांश चिन्हाच्या नंतर उजवीकडे किती अंक आहेत? 2. मग 2 शून्य द्यायचे. 5%. मग किती झाले? आता आपण जर 5% 5 असं लिहिला, 5% लिहिला, 5% लिहिला, तर काय करतो? हे 2 खाली टाकतो, बरोबर आहे की नाही रे? म्हणजे किती झालं? इज इक्वल टू 5%. कळलं का? असं करायचं तुम्हाला. हां, मग थोडंसं आता हे छोटं दिलं, हे थोडंसं छोटं दिलं, मी थोडं मोठं राहील तिथं. कळेल ना? 5 खाली आला तर त्याला भागला असतं ना. हां, खाली 5 आला असतं तर त्याला भागलं असतं. हां, ठीक आहे. चला तर लिहा, हे बी लिहा. ठीक आहे, हे 1 लिहा, 1 नंबर टाकू आपण याला 0.05. आता तुम्ही करू शकता. इज इक्वल टू काय करायचे? फक्त 5 लिहायचा, लिहिला, वरती फक्त 5 लिहायचा, लिहिला, आणि खाली काय लिहायचं पोरांनो? ह्या डेसिमलच्या नंतर किती अंक आहेत? 2. 1 लिहायचं, त्याच्यावर 2 शून्य द्यायचं. अरे बरोबर आहे का? बरं, मग आता झाला. कोणत्याही संख्येच्या खाली जर 100 असेल तर तो पर्सेंट असतो. अरे बरोबर आहे की नाही? मी जर 1 अंश खाली 100 लिहिला तर तो काय झाला? 1%. अरे बरोबर आहे का? कधी कधी लक्षात नाही येत बरं का. अरे क्या आहे याला काय? 100 वरती आला असतं तर त्याला भागलं असतं. हां, त्याला पण भागला असतं. मग काय लिहिणार? हे 5 आणि इथं टक्के 5 आणि अनुराधा, कळलं का बेटा? हो सर. नक्की? हो. वंदे भारत खरंच नाही ना एक्सप्रेस तिकडं? नाही. अरे नाही ना. हां, नाशिक, मुंबई अशी सिटी. अरे तिकडे जाते ना ती, कोलकात्याला. हो, दिल्लीला पण जाते ना. ठीक आहे, वंदे भारत लिहा 2. 0.005, इसको बनाओ परसेंट, सेकड़ेवारी, शतमान, शत. 0.5%. 0.5%. 0.5%. कसं आहे? 0.5%. कळालं ना बाई, इथे 2 0 म्हणजे 2 0 आले म्हणजे 5%. 5%. काढलं म्हणजे 1 हां ते आता काही उत्तर सांगितलं. 0.5% म्हणजे 5%. बरं ठीक आहे. बरं बघूया काय ते. बघा पोरांनो, बघा 5 लिहिला फक्त. बघा, एक लक्ष द्या. 5 लिहिला आणि 1 लिहायला लागेल आपल्याला आधी, आहे की नाही रे? 1 वर किती शून्य देऊ रे मी? 3, कारण डेसिमलच्या नंतर उजवीकडे 3 अंक आहेत म्हणून 3 शून्य दिला. 1 2 3. मग आता पोरांनो काय करायचं? आता कधी कधी लक्षात नाही येत. मग इथे लिहायचं, मल्टिपल करायचं 100. का बरं 100 करायचं? कारण आपण पर्सेंट बनवायचं आहे ना. मल्टिपल 100 करायचं. केला का? नाही केला. काय नाही केला? कळालं ठीक मला आहे. आता कसं. नाही नाही, पण आता करायला लागेल आपल्याला. हे 2 0 काढले, हे 2 0 काढले. काढले का? कळले. काढले. आता खाली काय राहिला? 1 0
5.10 राहिलं. म्हणजेच काय रे, 0.5 हे 0 आहे ना, हां, तर हा 0 द्यायचं आणि 0.5 द्यायचं. आता हे मला वाटलं कसं काय आलं, हे करता येईल का आपल्याला, कसं काय आलं तुम्ही सांगाल काय 0.5? म्हणजे हे 5 आहे, 5 ऐका ना, 5 10 आणि 5ला भागायचं आहे. अरे बरोबर आहे का? फ्रॅक्शन म्हणजे काय? फ्रॅक्शन म्हणजे काय तर डिव्हिजन. फ्रॅक्शन म्हणजे डिव्हिजन, खालच्या नंबरनी वरच्या नंबरला भागायचं म्हणजे फ्रॅक्शन आहे की नाही. मग आता बघा, आता ह्याला जातो का भाग? नाही जात. मग आपण काय करतो, इथं 0 देतो आणि इथं डेसिमल देतो. या डेसिमलच्या नाव तर इथं 0. मग 10 5 जा 15. म्हणून 5%. कळलं का? म्हणून एक 0 असेल तर एक डेसिमल द्यायचं आणि मग 5 लिहायचं, आणि 2 0 आले असतील तर खाली इथे फक्त 5. 5%. चला ही लिहून घ्या. 5%. अनुराधा कळलं का? हो सर. 0.5%. अरे सॉरी यार, सॉरी शक्तिमान. पोरांनो आलं का सगळ्यांचं? आता घ्या, थोडंसं मोठं आहे. 3 नंबर लिहा. 0.375. याला बनवायचे पर्सेंटेजमध्ये. 37.5%. अरे क्या बात है भाई. एकदा आयुषसाठी क्लॅप करा पोरांनो. खूप लवकर सांगतो बरं का गणित. खूप अंडरस्टँडिंग फास्ट आहे त्याची. का बरं आहे माहिती आहे का? तर मम्मीची धपाटे खात होतो म्हणून त्याचा ब्रेन चालतो फास्ट. तुम्ही सुरू करा खायला धपाटे. बरोबर आहे रे? अरे बरोबर आहे का आयुष? हो. कोण कोण खाते रे धपाटे? लिहा बघा इकडे द्या. बघा इकडे लक्ष द्या पोरांनो. झालं का रे सगळ्यांचं? इकडे लक्ष द्या. हो, सर. हा इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. आत्ताच लिहू नका. इथं ध्यान द्या. परत मी सांगतो तुम्हाला, मग त्यावेळेस परत लिहू. मी 2दा लिहितो, तुम्ही मात्र एकदा लिहून घ्या. आता इथे एकदा बघा माझ्याकडे. हां 3 7 5 लिहिलं. मग 1 लिहा. या डेसिमलच्या नंतर किती अंक आहेत? 3. मग 3 0 1 2 आणि 3 0. ओके. त्यानंतर मल्टिपल करा. आपल्याला पर्सेंटेज करायचे म्हणून मल्टिपल काय करणार? 100 करणार. ठीक आहे. त्यानंतर काय करणार? 0 कटवायला आपल्याला लय आवडतं. आणि 0 पटकन 2 कटवले, इकडले 2 कटवले. आता काय करायचं बघा. बघा, एक 0 खाली 1 0 आहे, तर ह्या इकडून उजवीकडून 1 अंक सोडायचा. उजवीकडून हे उजवी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे रे. हे उजवीकडून 1 अंक सोडायचा, इथं द्यायचं डेसिमल आणि लिहायचा 37.5%. बरं, मग आता काही जणाला वाटत सर इकडून का द्यायचं नाही, इकडून का द्यायचं नाही, मग डावीकडून काय जणाला वाटू शकतं, निर्विकासारख्यांना वाटू शकतं, आहे की नाही? वाटू शकतं सर तुम्ही उजवीकडून दिलं का डावीकडून का नाही द्यायचं? ऐका, ठीक आहे बघा सांगतो, डावीकडून का नाही द्यायचं. आता बघा पोरांनो, इथं काय राहिले? निर्विका तू आहे का नाही? मी निर्विका म्हणून राहिलो नाही आहे. ठीक आहे, हे 2 0 कटवला, हा 2 0. आता काय राहिले पोरांनो? 375 भागिले 10. मग आता 375, अरे तुम्ही आहे का नाही?
माझा आवाज येत हो नाही. सर. निर्विका आहे का रे? हो सर. हो सर आहे. निर्विका पण आहे? हो सर आहे. मग का नाही बोलत आहे ती? हो आता भागाकार करायचे आपल्याला. आहे सर. ठीक आहे बघा, आता 10चा पाडा, आता 10चा पाडा 3 पर्यंत म्हणतो का आपण? नाही म्हणत, आपण 37 पर्यंत म्हणतो, बरोबर की नाही? 10 एक 10, 10 2 20, 10 3 30, 10 चौक 40, जास्त होईल, 10 3 30, मग इथं 30 लिहिला. अरे बरोबर आहे की नाही? इथं वजा बाकीचं चिन्ह 7 लिहिला. हां, मग वरतून 7 घेतला ना, बरोबर आहे ना भाऊ? आता मग हे 75 घेतला, इथं झाला 75, 10 7 70, इथं 70 लिहिला, इथं वजाबाकीचं चिन्ह दिला, आता 5 लिहिला. आता वरून काही घ्यायला आहे का? नाही आहे. मग आता काय करायचं माहिती आहे का? मग ह्या 10 आणि 5ला भाग जातो का? नाही जात. म्हणून इथं काय द्यायचं? म्हणून इथं डेसिमल द्यायचं, इथं 0 द्यायचं. मग 10 5 50, मग इथं 5 द्यायचं. कळलं का? कोणाकोणाला कळलं हे? ज्याला वाटते इकडून आत द्यायला पाहिजे हां, त्यांना कुणीकडून द्यायला पाहिजे, मग ते उजवीकडून एक अंक सोडायचा. 10 आहेत ना खाली, 1 0 आहे ना, 1 0 म्हणला तर उजवीकडून एक अंक सोडायचं. बरं 2 0 असतील तर उजवीकडून 2 अंक सोडले. कळलं का? खाली जर समजा 2 0 उरले असते तर 2 अंक सोडले असते उजवीकडून, म्हणजे इथं आला असता तो डेसिमल. समजा भाई? हां, चला आता लिहा माझ्यासोबत. चला एवढं लिहून घ्या. चला एवढं लिहून घ्या. मल्टिपल 100, मग हे 2 0 कटवला, हे 2 0 कटवला. आता राहिला खाली 375 हां, डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 1 0 आहे, म्हणून उजवीकडून एक अंक सोडायचा आणि इथं डेसिमल द्यायचा. मग तसंच केलं आपण आणि लिहिला डेसिमल 5 आणि पुढे लिहिला 37.5% लिहिला का सर्वांनी रे? हायलाईट करायला. आणि हे आणखी शेवटचा एक घेऊया आणि थांबूया. तीन नंबर घ्या का? 4 4 4 4 4 4 2.45 करायचं. हां 2%. हां 245%. 245%. 245%. 2.45%. झालं रे सर्वांचं? हो सर. हो सर. व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा लगेच. अंधार कोठडीतली शिक्षा दिलेले 2 आहेत आपल्याकडे आज. एक श्रेयस एक आहे अंधार कोठडीतली शिक्षावाला, आणि अनुराधा एक आहे. बरोबर आहे ना? ठीक आहे. पार्थ भाऊ जमतंय का? हो सर. नक्की हो सर. नक्की सांग बरं का? हो सर. तू आयुष भाऊ किती आलं? सम्यक किती आलं रे दादा? 245%. आणि काय ना, अनुराधा किती आलं? अनुराधा कुठे गेली? अंधार कोठडीतली अनुराधा किती आलं?
इझी आहे, नाही आहे वाटते. तेव्हा व्हिडिओ बंद करा आणि या इकडं बघा. आपलं 4 नंबरचं असं होतं 2.45 इज इक्वल टू 245 आणि खाली किती लिहायचं पोरांना 1 तर लिहायचा आणि ह्या डेसिमलच्या नंतर किती अंक आहेत भाऊ? 2 म्हणून 20 2 आणि आता आपल्याला बनवायचं आहे पर्सेंटेज म्हणून मल्टिपल किती करायचं रे? 100. 100 आणि मग झिरो कटवायला आपल्याला आवडतं. फक्त 2 झिरो दिवशी द्या पटकन द्या. ये पटकन कटून टाकायचं ते. त्यानंतर लिहायचं 245%. काय राहिलं आता? काही नाही राहिलं. 245%. असे सोपे सोपे आले पाहिजेत की नाही? परीक्षेला थोडे अवघड येतात. बरं लिहा. झालं का सर्वांनी लिहून घेतलं काही? बरं आणखीन एक आहे. एक 5 नंबर लिहा. दोन आणखी 2-3 घेऊ वेगळे आणि मग आपण 5 नंबर लिहा. बघा एक दुसरा थोडासा वेगळा आहे, थोडासा वेगळा. याला रेशिओ कन्व्हर्जन ऑफ रेशिओ इंटू पर्सेंट असं म्हटलं तरी चालते, पण आता काय म्हणायचं नाही आपण. हे असं असेल ना पोरांनो, ए एस बी म्हणजे ए रेशिओ बी याला असं वाचतात, ए रेशिओ बी वाचतात. अरे बाबा त्याला रेशिओ म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? TIO रेशिओ म्हणायचं या 2 डॉटला. ठीक आहे. ए ॲज टू बी असं पण वाचतात, पण ए रेशिओ बी असं पण वाचतात. ठीक आहे. तर आता समजा मी जर म्हटलं ए रेशिओ बी कन्वर्जन इंटू पर्सेंट तर काय करायचं पोरांनो? ए डिवाइड बाय बी मल्टीपल 100. ये वही है. ये वही है. गंगाधर ही शक्तिमान है. ये गंगाधर है और ये शक्तिमान है. अरे बराबर है कि नहीं? ये गंगाधर है और इसको स्टैंड यानी कि इसको क्या बोलते हैं उसको हॉरिजॉन्टल किया, सॉरी वर्टिकल किया तो क्या होगा? ये शक्तिमान हो गया. ये गंगाधर और ये शक्तिमान वही है. समझे की नाही? हां ठीक आहे. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ मी जर तुम्हाला दिलं हां उदाहरणार्थ मी जर दिलं तुम्हाला 5 नंबरचं नाही एक करून दाखवतो एक. तर मी तुम्हाला म्हटलं आता ते तुम्हाला येईलच, बरं लिहा 5 नंबर घ्या. 5 नंबर द्यायचं ना पोरांनो का करून दाखवू? सोडून दाखवू? सर द्या. सोडून दाखवायची आवश्यकता नाही ना? नो सर. नाही. गंगाधर ही शक्तिमान आहे. अरे आहे की नाही? हो सर. ठीक हो बनाओ. 120%. 120%. 120%. चुकलं. झिरो ना बेटा. झिरो ना. ठीक आहे. सर 120%. बरोबर आहे. कैसा होगा? 120%. वो कैसा होगा? हाँ मल्टीप्लेक्शन करा बराबर. ठीक है पोरांनो, ये है गंगाधर. अरे क्या है ये? गंगाधर शक्तिमान है. ये है गंगाधर और ये हो गया उसका शक्तिमान. शक्तिमान. ये हो गया शक्तिमान. तर हे तर आपल्याला माहिती आहे, हे तर आपण पहिल्या वेळेसच गेले आहे की नाही रे? मल्टिपल 100. हां 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 0 0. 6 मल्टिपल 20 इज इक्वल टू 120 आणि इज इक्वल टू 120%. क्या बात है, बहुत बढ़िया. मिनिट.
काय रे, काय झालं? अरे काय झालं? ठीक आहे, 6 नंबर लिहा. 3030 रेशियो 80. $37.5. नाही, कसं काय खाली 2 आहेत का? एकच आहे ना, मग वरचा एकच जाईल ना भाऊ. तिथं खाली काहीच नाही म्हणजे 100च्या खाली एक असतं फक्त. झालं रे सर्वांचं? बघा इकडे लक्ष द्या, हो. इकडे लक्ष द्या. 25/2. ठीक आहे, बघा इकडे लक्ष द्या, थोडासा वेगळा आहे. 37.5. बघा इकडे पोरांनो, इकडे लक्ष द्या. हे 30, ये गंगाधर और ये है शक्तिमान. शक्तिमान गंगाधर ही शक्तिमान आहे. ठीक आहे, आता हे 30, 80 आपल्याला काय बनवायचे, याला पर्सेंट बनवायला. मल्टिपल काय करतो, पर्सेंट बनवायचं असलं की 100. आता एकाने काय केलं माहिती आहे का, याने हे 0 कटवला, हो त्याने हे पण 0 कटवला, हे पण कटवला, हे पण कटवला. अरे बाबा ऐसा नाही होता है. हे इथं काहीच नाही म्हणजे एक असतं, कळलं का? इथे हा वर आहे 100 आणि खाली काही नाही म्हणजे 1 आहे. मग खालचे जेवढे 0 आहेत तेवढे वरचे कटवायचे. खाली किती 0 आहे? 1. मग इकडचा किती कटेल रे? 1. आणि इकडला एकच कटेल ना, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, आता पुढं काय, मल्टिपल. यांचं मल्टिपल करून घेऊ. 30 × 10 किती झाले रे? 300. 300. 8 × 1 किती झाले रे? 8 × 1 8. 8. ठीक आहे, आता 300/8 करायचे. 300/8 करायचे. 8 त्रिक 24. काय उरत आहे तर उरणे दे ना. किती उरले? हे 24 गेले, 6 राहिले. 8 7 56 किंवा 8 8 64 चालेल का? नाही, 8 7 56 म्हणजे ह्या इथं 60 मधून 56 गेले. किती राहिले रे पोरांनो? 4 राहिले. 4. मग आता 8 न या 4ला भाग जातो का? नाही जात. मग इथं द्या डेसिमल आणि मग राहिला इथं झाला 0. 8 5 जा 40. ये बहुत जल्दी किया किसने? आयुष ने. उसके लिए क्लैप हो जाए. एकदा क्लॅप करा आयुष. झालं? हे झालं की नाही? लिहिलं का व्यवस्थित सर्वांनी? सगळ्यांना समजलं का हे? हो सर. उत्तर कसं आलं कळलं का? हो सर. कोणाकोणाला कळलं? सर मला. पार्थ भाऊ, समजलं का? हो सर, समजलं. बरं ठीक आहे. आता पुढं जे देतो ना त्याचं सर्वांनी उत्तर काढायचं. फक्त मला पार्थ सांगेल त्याचं उत्तर. ओके, उत्तर सर्वांनी काढायचं. मला उत्तर सांगेल कोण? पार्थ. बाकीच्यानी सांगायचं नाही. आयुष किती नंबर आहे? 7 नंबर.
तुम्ही वाटल्यास तिथं काढू नका, उत्तर बाजूला काढा. मी ज्यावेळेस उत्तर लिहून देतो त्यावेळेस तिथं लिहा, म्हणजे चांगलं दिसेल, नाही तर तिथंच गहाण दिसेल ते. ठीक आहे. 3:12. सर सांगू? नाही ना, तू पार्थ आहे का? मग सांग पार्थ असेल तू तर. गंगाधरी चला बघा इकडं. बघा याला काय करणार पोरांनो, ये गंगाधरी शक्तिमान है 3 आणि 12. अरे बरोबर आहे का? बरोबर आहे हो का? सर. बरं मग हे 3/12 आहे ना, हा याला मी स्मॉलेस्ट होतं की नाही रे बघायचं. स्मॉलेस्ट होतं असेल तर लगेच करून टाकायचं पोरांनो. कळलं का? हे स्मॉलेस्ट होते की नाही? होते. 3 1 3 होतो सर. 3 3 4 12. 3 4 12. म्हणजे आपल्याला नंतर सोपं जातं बरं का, करून टाकायचं. है ना का? 25%. 1/4 झालं की नाही? चला ठीक आहे. 1/4 मल्टिपल 100. इथं खाली काय नाही म्हणजे एक आहे, लक्षात ठेवा. हां मग असे हे एक एक असतील, हे समान अंक जातात कट होऊन. 4 1 4 4 2 8. 10 मधून 8 गेला, 2 राहिला, झाला 20 20. 4 4 5 20. 25%. चला लिहा लिहा माझ्यासोबत लिहा. 3:12. और ये गंगाधरी, अरे गंगाधरी क्या है? शक्तिमान है. मल्टीप्लाई बाय 100. गंगाधरी मल्टीपल बाय 100 है. शक्तिमान मल्टीपल बाय 100. आता इसको भी स्मॉलेस्ट बनाएंगे तर बनाएंगे. 3 1 3 3 4 12 मल्टिपल 100. आता इथं खाली काहीच नाही म्हणजे एक असतं, विसरू नका. मग असे हे समान दिसल्यावर एक समान, हे कटला हे पण कटला. किती राहिला? 100 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 25. ठीक आहे, समजलं का? हो सर. हो सर. पार्थ हो सर, आता समजलं. गुड, व्हेरी नाईस. आता या एखादा पर्सेंट जर दिला आणि तुम्हाला म्हटलं रेशिओ बनवायचं, तर कसं बनवायचं बघा. परत तेच, गंगाधरी शक्तिमान हे शक्तिमानी गंगाधरी. शक्तिमानी गंगाधरी. आता समजा जर मी म्हटलं तुम्हाला, मी जर म्हटलं हे 25%, याला काय बनवायचे? रेशिओमध्ये बनवायचे. काय करायचं? ये शक्तिमान है तो इसका गंगाधर हो गया. कैसा? 25/100. 25/100 ये हो गया गंगाधर. नहीं, ये गंगाधर नहीं है, बाद में आ जाएगा गंगाधर. ठीक है. और ये स्मॉलेस्ट होता है क्या? अरे ये स्मॉलेस्ट होता है क्या? होत आहे. होता है. कसं होता है? सर. 25 100. म्हणजे 1/4 आला. बरोबर. मग 1/4 ये हो गया गंगाधर. ये क्या हो गया?
ये क्या हो गया पोरांनो? गंगाधर हो गया. ये क्या है? शक्तिमान. पण त्याचं उलट आलं होतं ना याचं 3:4. सर ते नाही त्याच्या बाजूच आहे. काय 4/4 आपलं आलं होतं का? आपलं हे आलं होतं ना दादा आपलं काही येऊ द्या तेच जाऊ द्या. ठीक आहे शक्तिमान गंगाधर विसरून जा आता. आता या आपल्या आपल्या धड्याकडं आपल्या हे कळलं का कसं आलं ते? पुन्हा मला समजलंय. सर मला हां ठीक आहे. आता इथं बघा. आता हे लिहून घ्या. आता काय म्हणायचे आपल्याला? मेक लिहा. एक लिहून घ्या थोडं. एक स्टार लिहा. स्टार करा. त्याला थोडं नाव देऊ ना आपण. मेक पर्सेंट्स as a ratio पण स्मॉलेस्ट करायचा. हां स्मॉलेस्ट करूनच रेशोमध्ये आला पाहिजे ते. ठीक आहे. 1 नंबर 25%. $25 1 25, 25 4 is equal to 1 by a ratio. घ्यायचं आहे ना. मग चल झालं का? 25 चं 3:4 ठेवलं होतं ना. हां याचं 3:4 ठेवलं होतं ना. हे झालं का रे? अरे झालं का हे? हो सर. ठीक आहे 2 नंबर लिहा. हो सर. लिहा 28%. बनवा. साईडला बनवायचं. सेवन इज टू 25. हो बरोबर आहे. 4 ने भागितलं. काय का? 4 ने भागितलं. चल झालं सर्वांचं? हो सर. ठीक आहे. 2800 इज इक्वल टू किती जण भाग जातोय रे? 4 ने 4 ने जातो. 7 4 7 जा 28 आणि 4 2 जा 8. 10 मधून 8 गेला. 2 राहिला तर त्या 0च्या अलीकडे 2 लिहिला की 20 झाला. आणि मग 4 5 जा 20. मग हा 7 आणि खाली 25 इज इक्वल टू चला हो गए का? झालं का सर्वांचं? आलं बरोबर? चला या 2 नंबर 3 नंबर. पोरांनो व्हिडिओ ऑन करा. बघू दे मला कोण कोण आहे कोण कोण गेले. याचं लक्ष ठेवा पोरांनो. हां उद्या आपण त्यांच्याकडे बघूया कोण कोण आहेत शेवटपर्यंत आणि कोण कोण गेले ते. त्यांना उद्या आपण क्लासला बसू द्यायचं नाही. हे न सांगता निघून गेलेले लोक आहेत. हां जाऊ दे ना. आपण अशा लोकांना नाही ठेवत आपण. निर्विकाही गेली. सिद्धी पण गेली. त्यानंतर 9व्या पण गेली. उद्या त्यांना पण 100% आहे. त्यानंतर कोण गेला? अनुराधा गेली. वंदे भारत मार्गे. वंदे भारत ट्रेन. ठीक आहे. निर्विका झालं नाव. निर्विका गेली. आणि सृष्टी आहे. सृष्टी आहे. श्रेयश गेला. आयुष गेला. आयुष नाही सर मी आहे. अरे तू आहे रे. तू काय अंदर कुठे होते तू आहे. ठीक आहे. हे बाकीचे लक्षात ठेवा उद्या. ठीक आहे.
या तिकडे या गॅस 3 नंबर. सॉरी 3 का 4 3 3. 3 नंबर. लॅब 52%. 52% करा. थर्टीन इज टू 25. बेचा पाडा देऊ पोरांनो. बे दोन्ही 4 आणि मग राहिला इथं किती 1 बे सखी 12 13 25. बे 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 5 10 बे 0 0 26 छेद 50 आलं. आणखीन होईल का रे हे स्मॉलेस्ट होईल. होईल. हो सर. हो सर. हो सर. 2 1 जा 2 2 3 जा 6 2 4 जा 2 2 2 2 2 जा 4 2 2 जा 4 आणि वर राहिला 2 5 जा 10. आता होईल का याचं काही. नाही. आता याचं काय नाही होणार. हां याचं काय नाही होणार. आता हे रेशोमध्ये राहील 13 रेशिओ 25. 25. 4 नंबर. झालं. बरं एक शेवटचं घेऊ आणि थांबूया आपण. आपण 2 घ्या ना अजून याच्यानंतर. ठीक आहे 2 घेऊ काय हरकत नाही. याला 4 नंबर 0.4%. 0.1 is ratio 25%. 925. 2:5%. 2:5%. अरे रेशिओमध्ये बनवायचे आपल्याला. रेशिओ सांगा. रेशिओ आपण रेशिओमध्ये करतोय ना. मग 2:5. 2:5. ठीक है देखेंगे क्या होता है. ठीक आहे बघा येऊ शकतो 2:5. 0.4% म्हणजे काय रे. ये 4/10. 4/10 और मल्टिपल कितना. किंवा पूर्ण आपण असंही करू शकतो बघा. हे डायरेक्ट 0.4 करा आणि खाली 100 द्या. चालतं की नाही रे. हां आणि मग हे 0 कमी करण्यासाठी इथे एक 0 द्यायचा. मग आता इथं काय राहिला 4 4 खाली 1000 इज इक्वल टू 4 1 जा 4 4 2 जा 8 2 राहिला 4 4 4 5 जा 250. 2 4 5 जा 250 4 5 जा 20 4 divided by 1000. 1 250 1 रेशिओ 250. इज इक्वल टू 1 250. बरोबर आहे का रे. नाही बरोबर आहे घ्या. चला घ्या लिहून. लास्ट. ठीक आहे लास्ट वन. ठीक आहे लास्ट या बरोबर एक. किती नंबर आहे 5.
चला झालं. याला सिंपल फ्रॅक्शन म्हणून घ्या आधी. 6 3 जा 18 प्लस 2 20. सर थांबा करतोय. ठीक आहे, बनवा बेटा. सर आला. सर आन्सर आला. किती आहे रे? 20/3. आपल्याला रेशिओ बनवायचे ना. पप्पा त्याने काय केलं माहिती 20/3. करून घेतलं. हां, याने येते आणि फक्त त्याचं मल्टिप्लाय 20/3. मल्टिप्लाय खाली 3 आणते बघा. हे केलं त्याला मल्टिप्लाय 100 ने केलं, पर्सेंटेजने काढलं तसं. किती आलं? इथं काढून बघितलं 15 येते. 15 येतं. चला बघा, इकडे लक्ष द्या. 3 6 जा 18 प्लस 2 20 आणि खाली 3% है ना. ही पर्सेंट आपण काढून याला मल्टिपल 100 करू शकतो का? करू शकतो. ठीक आहे. हे आलं का रे एवढं? हो सर. याला स्मॉलेस्ट होईल हे? होऊ शकतं. होऊ शकतं. होईल तेवढं करू शकतो आपण. नाही झालं तर मग काय करणार? हे बी त्याचा आन्सर असू शकतं का नाही? नाही होणार आपण. तुझा आन्सर यायचं. नाही होऊही शकतं, पण मग आपण एवढंही थांबवू शकतो इथं. ठीक आहे. इझी आहे ना. तुम्ही कसं काय नव्हतं करत? हे याचं आयुष्य किती आलं होतं बेटा? 20/3. 2000/3. पर्सेंटेजच काढलं नाही. पर्सेंट कसं आहे ना, चालेल. चलो सर माझा 20/3 आलता.